नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर एमपीएससी कंबाईन 2024 च्या पीएसआय चा पण आता मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे। तर याचा आता कट ऑफ किती गेलेला आहे आणि पुढील प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे या सर्व गोष्टी आपण जे आहेत तर त्या आता बघणार आहोत। तत्पूर्वी तुमच्यापैकी खूप सारे उमेदवार त्यांचे मित्र असतील, कोण नातेवाईक असतील आणि त्यांनाही वाटतं की आपण कंबाईनची व्यवस्थित पद्धतीने तयारी करावी, तर त्याच्यासाठी आपण कंबाईनची एक इंटिग्रेटेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यात पूर्व प्लस मुख्य असे दोन्ही तुमचे विषय जे आहे तर ते कव्हर केले जातील। तर यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। आपण वेबसाईटवर जाऊया। सर्वप्रथम बघा, पोलीस सब इन्स्पेक्टर काल आपण पाहिलं एसटीआय एएसओ चा पाहिला, सकाळी त्याच्यावर व्हिडिओ पण घेतला। आता पुढील प्रक्रिया काय आहे तर मी समजून पण सांगितली। तर आता आपण शेवटी जाऊया, आपलं काम शेवटी आहे। या कट ऑफचं थोडं विश्लेषण आपण करणार आहोत। बघा, ओपनचा कट ऑफ किती गेलेला आहे मेन्स नंतर 292.50 गेलेला आहे, फिमेलचा गेलेला आहे 275.50 गेलेला आहे। ठीक आहे, हे ओपनचा आपल्याला कट ऑफ कळाला। एसटीचा कट ऑफ गेलेला आहे 256.50 आणि फिमेलचा गेला आहे 257। एसटीचा 218 लागलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे। डीटीएचा फरक आहे 250, एनटीबीचा आहे 258, एसबीसीचा आहे 248, एनटीसीचा आहे 277, एनटीडी 221, एनटीडीचा जास्त लागलेला आहे मित्रांनो बाकीच्यांपेक्षा। ओबीसीचा लागलेला आहे 176, सॉरी 276 इथं लागलेला आहे। ईडब्ल्यूएस जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये कमी लागलेला आहे, 260 ईडब्ल्यूएस चा कट ऑफ जो आहे तर तो इथं लागलेला आहे। एससी पेक्षा थोडे 4 मार्क आपल्याला इथे जास्त पाहायला मिळतात। आणि एससीबीसी चा कट ऑफ यावेळी लक्षात घ्या मित्रांनो, ओबीसी चा लागलाय 276 आणि एससीबीसी चा कट ऑफ मात्र इथं 281 जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो। ओके, तर अशा पद्धतीने कट ऑफ आहे। ऑर्फनचा कट ऑफ 159.50 आणि टाइप सी मध्ये लागले 233.50। अशा पद्धतीने हा कट ऑफ आहे, म्हणजे यावेळी खूप व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालेले आहे या कट ऑफ मध्ये। यांनी काही अनाउन्समेंट पण केलेली आहे। अनाउन्समेंट काय केली ती पाहूया। बघा, 17 सप्टेंबर 2025 नुकतंच आत्ताच काही वेळापूर्वी अपडेट आलेली आहे। बघा, अपडेट होती महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक बाबत। बघा, एसटीआयएसओ चा कार्यक्रम मिटलाय, त्याचं फक्त आता नवीन उमेदवारांना संधी मिळायचं बाकी, बाकीच्यांचा काही त्याच्यात रोल नाही आहे। पण इथं नेमका आता पुढची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की 29 जूनला जो आपला पेपर घेण्यात आला होता, पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2, तर त्याचा आता 17 सप्टेंबर 2025 ला निकाल। आता आपण इथं निकालाची पीडीएफ पाहिली, तर त्या निकालाच्या आधारे तुम्हाला आता कशाला बोलवलं जाणार आहे, शारीरिक चाचणीसाठी। म्हणजे तुमचं आता फिजिकल होणार आहे, फिजिकल नंतर इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने प्रोसेस जी आहे तर ते तुमची इथं असणार आहे। बाकी खेळाडू आणि बाकीच्यांसाठी पण जे सर्टिफिकेट आहे तर ते चेक होतील। प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जाद्वारे केलेले दावे आणि अर्हतेच्या आधारेच निवडीची पात्रता आजमावण्यात येईल। आवश्यक तपासणीनुसार अपात्र उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल। प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मुद्द्यांसंदर्भात माननीय न्यायालयात व न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे। सदर पदाचा शारीरिक चाचणी कार्यक्रम आणि मुलाखत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याचे प्रसिद्धी पत्रक संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रकाशित पण करण्यात येणार आहे। याचं फिजिकलचं जे आपलं ग्राउंडचं वेळापत्रक आहे ते पण येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुलाखतीचा कार्यक्रम पण जो आहे तर तो इथं बघायला मिळणार आहे। तर त्याच्यानंतर तुमची गुणपत्रिका जी आहे ती पण तुमच्या प्रोफाईलवर अवेलेबल जी आहे तर ती इथं करून दिली जाणार आहे। तर या सगळ्या गोष्टी आहेत। तर याचं फिजिकल होणार आहे। इंटरव्ह्यू साठी जे आहे तर ते आपण ज्या पद्धतीने राज्यसेवेच्या उमेदवारांना मदत केली त्याच पद्धतीने पीएसआयच्या उमेदवारांना देखील आपण मॉक इंटरव्ह्यू जे आहेत तर ते लवकर ठेवणार आहोत। त्याची जी काही प्रोसेस असेल, जे काही तारीख असतील तर ते तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे आहे तर ते कळवण्यात येणार आहे। अशाच पद्धतीने पुढची जी काही प्रोसेस असेल तर ती पण तुम्हाला अवगत करण्यात येईल। मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।